16 डिसेंबर हा दिवस म्हणजे बांगलादेशचा युद्धविजय दिवस नुकताच पार पडला। या युद्धातल्या विजयाची आठवण सांगणारं एक छायाचित्र सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले। हा वाद नेमका काय आहे, छायाचित्र नेमकं काय, पाहूयात याच संदर्भातला विशेष रिपोर्ट। 16 डिसेंबर म्हणजे 2च दिवसांपूर्वी संपूर्ण भारतानं बांगलादेश विजय दिवस साजरा केला। 16 डिसेंबर 1971 हे भारतीय सैन्याच्या इतिहासातलं एक सोनेरी पान। याच दिवशी पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याचा सपशेल पराभव केला आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करत बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती केली। पाकिस्तानचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल A.A.K. नियाझी यांनी भारतीय लष्कराचे तत्कालीन पूर्व विभाग प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर शरणागतीच्या कागदपत्रांवर सही केली आणि एका सहीनिशी पाकिस्तानचे 93,000 सैनिक भारताचे युद्धकैदी झाले। हे ऐतिहासिक क्षण कॅमेराबद्ध केले गेले। भारताच्या युद्धातल्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारा हा फोटो 2 दिवसांपूर्वीपर्यंत भारतीय सैन्याचं मुख्यालय असलेल्या साऊथ ब्लॉक मधल्या आर्मी चीफ लाउंजमध्ये मोठ्या दिमाखात झळकत होता। याच फोटोच्या साक्षीनं देश विदेशातल्या बड्या लष्करी अधिकाऱ्यांचं आणि अतिमहत्वाच्या पाहुण्यांचं स्वागत लाउंजमध्ये सैन्य दलाचे प्रमुख करत असत। पण हा फोटो आता तिथून हटवण्यात आलाय आणि त्याची जागा घेतली आहे कर्मक्षेत्र फील्ड ऑफ डीड्स असं नाव असलेल्या या चित्रानं। हे चित्र तयार केलंय 28 मद्रास रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल थॉमस जेकब यांनी। कर्मक्षेत्र फील्ड ऑफ डीड्स या चित्रात हिमाच्छादित शिखरं, पूर्व लडाखमधील पँगॉन्ग त्सो लेक, चाणक्य, गरुड आणि श्रीकृष्णाचा रथ अशा पौराणिक काळातील युद्धाशी निगडित घटकांसोबतच अत्याधुनिक काळातील रणगाडे, हेलिकॉप्टर्स तसंच देशी बनावटीची युद्ध सामग्री चितारण्यात आली आहे। पौराणिक काळ ते अत्याधुनिक काळापर्यंतच्या प्रवासात सैन्य दलाचं बदलतं स्वरूप या कलाकृतीत साकारण्यात आलंय। या चित्राद्वारे सैन्य दल म्हणजे फक्त देशाचे रक्षक नाहीत, तर ते धर्माचेही रक्षक आहेत। तसंच न्याय आणि सांस्कृतिक वारसा कायम ठेवण्याची जबाबदारीही सैन्य दलाची आहे असं सुचवण्यात आलंय। पण आर्मी चीफ लाउंजमधलं हे चित्र बदलण्याच्या कृतीवर माजी लष्करी अधिकाऱ्यांसह केंद्रातले विरोधी पक्ष आणि काँग्रेसकडून टीका होऊ लागली आहे। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी या मुद्द्यावर लोकसभेत बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या भाषणादरम्यान अडथळे आणले गेले। आज विजय दिवस है। 1971 के युद्ध में जिन शहीदों ने, जिन सेनाओं ने हमारे लिए लड़ाई लड़ी, जिन जानबाजों ने ये लड़ाई लड़ी, सैनिकों को, शहीदों को, सबको सबसे पहले मैं नमन करना चाहती हूँ। उस समय भारत अकेला खड़ा था, पूरे विश्व ने कोई सुनवाई नहीं की। इंदिरा गांधी जी उस समय प्रधानमंत्री थी, मैं उनको नमन करना चाहती हूँ। इस देश की महान शहीद है। सेना के हेडक्वार्टर्स में से वो तस्वीर उतारी गई है जिसमें पाकिस्तान की सेना आत्मसमर्पण कर रही है भारत की सेना के सामने। माननीय श्री कल्याण बनर्जी जी उन महान से हो गया। 1971च्या बांगलादेश युद्धातलं हे यश इंदिरा गांधी यांच्या युद्धनीतीचं यश मानलं जातं। त्यामुळेच हे चित्र काढून इंदिरा गांधींचं इतिहासातलं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका समाज माध्यमांमधून सुद्धा उमटते। विद्यमान लष्करी अधिकारी आणि संरक्षण विश्लेषकांच्याही संमिश्र प्रतिक्रिया यावर पाहायला मिळत आहेत। खरं तर 1971 सालचं बांगलादेश युद्ध ही भारतीय सैन्याची शौर्यगाथा। म्हणूनच केंद्र सरकारनं आता या प्रकरणी धारण केलेलं मौन सोडून हे ऐतिहासिक चित्र हटवण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करावी ही अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी।